नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत ना? मजेतच राहा. हिवाळ्यामध्ये गाजराचं प्रमाण भरपूर प्रमाणात असतो आणि प्रत्येकाच्या घरी गाजरचा हलवा बनवला जातो. पण मी हा गाजरचा हलवा फक्त 30 मिनिटामध्ये बनवले आणि तोही घरच्या घरी खवा तयार करून दाणेदार हलवा बनवलेला आहे. त्यासाठी गाजर 1 किलो घेतलेले आहेत. स्वच्छ धुवून सालं काढून घ्यायचे, कट करून घेतलेले आहेत. कट केल्यानंतर कुकरच्या भांड्यामध्ये हे सर्व तुकडे टाकून घ्यायचे. त्याच्यामध्ये अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे, 1 चमचा तूप, थोडंसं तूप इथे झाकणाला लावून घ्यायचं म्हणजे ओतू जात नाही दुधाचा, थोडंसं केशर, सर्व मिक्स करून घ्यायचं, झाकण लावायचं आणि 4 शिट्या मीडियम गॅसवरती काढून घ्यायचा. जोपर्यंत शिट्या होत आहेत तोपर्यंत एका पॅनमध्ये मी अर्धा लिटर दूध घेतलं आहे, त्यातलं थोडंसं बाजूला ठेवलेलं आहे. दूध चांगलं गरम झालेलं आहे. दुसऱ्या पातेल्यामध्ये जे दूध काढले त्याच्यामध्ये 1 वाटी दुधाची पावडर घेतलेली आहे. छान मिक्स करून घ्यायची म्हणजे गुठल्या तयार होत नाहीत. आता हा दुधाची पावडर त्या दुधामध्ये मिक्स करायची. गॅसची फ्लेम मोठी ठेवायची. 7 ते 8 मिनटामध्ये आपला घरच्या घरी तयार असा खवा तयार होतो. आता हा खवा बाजूला ठेवूया. कुकरचं झाकण उघडून बघूया. छानपैकी असे गाजर आपले शिजलेले आहेत. आता आपण हे मॅशरच्या साहाय्याने सर्व घोटून घ्यायचे. गॅसची फ्लेम मोठी ठेवायची. सर्व एकजीव झालं की याच्यामध्ये आवडीनुसार आपल्याला साखर टाकून घ्यायची. साखर टाकल्यानंतर सर्व परत मिक्स करून घ्यायचं. मिक्स केल्यानंतर परत 1 चमचा तूप टाकायचं म्हणजे आपला हलव्याला छान अशी शाईन येते. तुम्ही इथे बघू शकता खूप असं लाल चुटूक हलवा तयार झालेला आहे. पण याच्यामध्ये चांगला दाणेदार होण्यासाठी आपण हा खवा तयार केलेला आहे तो टाकून घ्यायचा. गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि खवा चांगला परतून घ्यायचा. पूर्ण गाजर परतून घ्यायचे. वरून वेलदोड्याची पावडर टाकायची. आता ह्याच्यामध्ये अजून छान होण्यासाठी थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकले. 2 चमचे तूप घेतलेलं आहे. आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स घ्यायचे. हलकेसे ब्राऊन झाले की ते ड्रायफ्रूट्स आणि तूप वरती टाकून घ्यायचं. आपला इथे खूप सुंदर असा झटपट एकाच भांड्यामध्ये तयार होणारा दाणेदार हलवा तयार झालेला आहे. नक्कीच असा हलवा करून बघा. तुम्हाला नक्कीच व्हिडिओ आवडेल आणि खूप छान आणि टेस्टी आणि तोंडात टाकताच विरघळणारा हलवा तयार होतो आणि खूप दाणेदार होतो. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.